मंडळी, ह्या वर्षी पाऊस थांबण्याचं नावच घेत नाहीये। मे पासून चालू झालेला पावसाळा अजून सुद्धा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये एक खूप मोठी समस्या आपल्याला येत असते, अनेक लोकांना ती येत असते, ती म्हणजे गाडीमध्ये बुरशी येणं। हे आपल्या आरोग्यासाठी तर अतिशय हानिकारक आहेच मित्रांनो, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या गाडीचे इंटेरियरचं पण त्याने नुकसान होतं आणि ही समस्या शोधून काढणं किंवा त्याच्यावरती तोडगा काढणं बऱ्याचदा अवघड ठरतं। म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये आपण काही कारणं मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामुळे ती बुरशी येते, बुरशी का येते हे शोधून कसं काढायचं हेही मी सांगणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी मी काही तुम्हाला खास टिप्स देणार आहे की आपल्या गाडीमध्ये बुरशी येऊच नाही याच्यासाठी काय करायचं, आणि जर एकदा येऊन गेलेली असेल तर ती परत परत येऊ नये ह्याच्यासाठी काय करायचं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग। मंडळी, आता पहिलं म्हणजे बुरशी असलेल्या गाडीमध्ये जर तुम्ही जास्त काळ घालवलात किंवा जास्त वेळ प्रवास केलात तर तुमच्या आरोग्याला काय समस्या निर्माण होऊ शकतात। तर मेनली ह्याच्यावरती जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की श्वसनाची संबंधित म्हणजे जास्त करून सारखी सर्दी होणं किंवा डोकं दुखणं, डोळ्याला पाणी येणं, खोकला होणं किंवा अगदी फुफ्फुसांमध्ये सुद्धा कफ धरणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या फंगसमुळे होऊ शकतात जर वारंवार आपलं एक्सपोजर होत असेल तर। तसंच स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स सुद्धा यांनी बरेच होतात, स्किन इन्फेक्शन्स वारंवार होतात, अंगाला खाज सुटणं किंवा रॅश येणं अंगावरती, अशा समस्या येतात। विशेष करून लहान मुलांना हे प्रॉब्लेम जे आहेत ते थोडे मोठ्या माणसांपेक्षा जास्त असतात, तर त्याच्यामुळे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील किंवा गाडीतनं लहान मुलं प्रवास करत असतील तर अशा वेळेला तुम्ही गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची बुरशी वगैरे येणार नाही याची जरूर काळजी घ्या, किंवा अदरवाईज सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं हे घातक ठरू शकतं। पण गाडीच्या इंटेरियरला काही त्याने नुकसान होतं का, तर अगदी थोड्याफार प्रमाणात होऊ शकतं मित्रांनो नुकसान। ह्याच्यामध्ये आपले जर फॅब्रिक सीट कव्हर्स असतील किंवा लेदर सीट कव्हर्स असतील तर त्याचे धागे हळूहळू त्या बुरशीमुळे तुटून येतात किंवा डाग मोठे मोठे तयार होतात तिकडे तुमच्या अपहोल्स्ट्रीवरती, म्हणजे आपलं स्टिअरिंग व्हील, गिअर नॉब किंवा सीट्स, तुमचा सीट बेल्ट किंवा वरचं हे जे रूफ लाइनिंग वगैरे असतं त्याच्यावरती जर बुरशी आलेली असेल तर ती क्लीन केल्यानंतर सुद्धा असे घाणेरडे पॅचेस, धब्बे असे तुम्हाला तिथे राहू शकतात त्या बुरशीच्या असण्यामुळे। तर हे मिनिमल काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात गाडीच्या इंटिरियरच्या संदर्भात जर बुरशी असेल तर। मग आता आपल्याला बुरशी तर नकोय हे कळलेलं आहे, तर मुख्य कारण आपण आता बघू। तर सर्वात मोठं कारण मित्रांनो जे आहे ते म्हणजे आहे लिकेज। पाणी कुठून तरी तुमच्या गाडीत लीक होत असतं आणि आता मी तुम्हाला अशा काही महत्वाच्या जागा सांगणार आहे जिथून पाणी हे कॉमनली लीक होतं, तर ते आपण आता बघू। मित्रांनो, पहिली जागा म्हणजे आपल्या ज्या खिडक्या असतात त्याचे सील्स किंवा विंडो सील्स ज्याला म्हणतात, ती आता मी तुम्हाला दाखवतो। हा जो तुम्ही एरिया बघताय म्हणजे जिथे आपली खिडकी असते, आता खिडकी बंद आहे गाडीची, तर जिथे ही खिडकी जिथून आत बाहेर करते हे सील असतं। ह्याच्यातनं हे कधी कधी जर लूज झालेलं असेल तर ह्याच्यातनं पाणी पावसाचं आत येत राहतं आणि ते आत आलेलं पाणी मग डोर मध्ये जातं कुठेतरी, तिथे साचून राहतं आणि त्याच्यातनं लिकेज होऊ शकतं जे कार्पेटवरती पुढे येणार असतं। आता मित्रांनो, हे जे तुम्ही बघताय हे आहे डोर ड्रेन, म्हणजे बेसिकली दारातनं आतनं जे पाणी आलेलं आहे ते वाहून जाण्यासाठी हे असं दिलेलं असतं। आणि कधी कधी मित्रांनो ही ड्रेन्स जी असतात ती क्लॉग होऊन जातात, म्हणजे त्याच्यात काहीतरी कचरा अडकतो किंवा असं काहीतरी होतं, आणि तसं झाल्यामुळे मित्रांनो त्याच्यातनं पाणी साठून राहतं, जे पाणी थोडं थोडं लीक होत राहतं गाडीच्या आतमध्ये आणि कार्पेट ओलं झाल्यामुळे बुरशी येते। आता तुमच्याकडे हॅचबॅक किंवा SUV गाडी असेल तर ही अजून एक मोठी जागा आहे की जिकडून लिकेज होऊ शकतं। आपलं हे जे डिकीचं दार आहे त्याच्यातनं आतनं ही जे रबर आहे किंवा हे सील जे आहे ते कधी कधी क्रॅक झालेलं असतं किंवा कधी कधी त्याच्यातनं थोडंसं कुठेतरी गॅप निर्माण झालेली असते, त्याच्यामुळे इथून लीड टाईटली क्लोज होऊन सुद्धा थोडीशी गॅप राहिल्यामुळे पाणी आतमध्ये येऊ शकतं। आणि मग आपलं हे जे इथलं कार्पेट आहे, आता मी ह्याच्यावरती कव्हर घालून ठेवलेलं आहे, पोत्याचं कव्हर घातलंय, पण इथे सॉफ्ट टच मटेरियल असतं, फॅब्रिकचं मटेरियल असतं, त्याच्यावरती हे पाणी कुठेतरी गळत राहतं आणि मग आतमध्ये दमट हवामान तयार होतं। आत्ता ह्या ज्या आपण जागा बघितल्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या गाड्यांना सनरूफ आहे तिकडे अजून एक मोठा वीक पॉइंट असतो जिथून लिकेजेस येऊ शकतात। तुम्ही सोशल मीडियावरती सुद्धा अनेक असे व्हिडिओ बघितलेले असतील की सनरूफ मधनं पाणी लीक होतं।
अगदी मोठ्या मॅन्युफॅक्चरर्समध्ये जसं काही फेमस मॅन्युफॅक्चरर्सच्या बद्दल सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुमच्या गाडीमध्ये जर सनरूफ असेल तर तिथे पण तुम्हाला हा एक पॉइंट असतो. मग मंडळी, आता मी ह्या ज्या जागा सांगितल्या तिकडून आपल्या गाडीला लिकेज आहे का नाही हे शोधून कसं काढायचं आहे, तर एखाद्या वॉशिंग सेंटरला आपली गाडी घेऊन जायची आहे आणि मी जे जे आता तुम्हाला पॉइंट सांगितले तिकडे हाय प्रेशरनी त्यांना पाणी मारायला सांगायचं. जर कुठल्याही पॉइंटमध्ये जर लिकेज असेल तर तुम्हाला लगेचच ते कळेल आणि ती उपाययोजना तुम्ही करू शकता. मी आता माझ्या गाडीचं एक उदाहरण सांगतो. ज्या गाडीत आपण आता बसलेलो आहे, नॅनो गाडी आहे, तर ह्याला 2-3 वर्षांपूर्वी खूप जास्त फंगसचा प्रॉब्लेम येत होता. किती वेळेला साफसफाई केली, गाडी किती ड्राय ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सतत पावसाळ्यामध्ये थोडा जरी पाऊस झाला तरी फंगस यायचा. तर मग असंच मी एकदा वॉशिंग सेंटरला ती गाडी घेऊन गेलो. सगळे पॉइंट्स हे मी जे आता सांगितले ते चेक केले आणि मग असं लक्षात आलं की कधीतरी गाडीच्या डिकीवरती काहीतरी पडलेलं होतं, नारळाची झावळी वगैरे पडलेली असेल आणि त्यांनी थोडासा डेंट आलेला आहे वरती, म्हणजे जिथे लीड जे लागतं डिकीचं ती जागा थोडीशी तिथे डेंट आल्यामुळे तिकडे गॅप तयार झाले. ते सील थोडंसं उचकटून आलेलं आहे आणि त्याच्यातनं हळूहळू थोडंसं पाणी आतमध्ये गाडीच्या येत होतं आणि मग ते खालती जे फॅब्रिकचं हे असतं, कव्हर असतं किंवा सीट्स असतात, त्याच्यावरती ते सारखं पडून पडून तिकडे पाणी साचून तिकडे दमट वातावरण तयार होत होतं आणि मग पूर्ण गाडीमध्ये बुरशी येत होती. आता लिकेजेस हे सर्वात महत्वाचं कारण आहे, पण इतरही काही कारणं आहेत की ज्यांनी ही समस्या येऊ शकते. तर दुसरं कारण असं आहे की गाडीमध्ये इन जनरल स्वच्छतेचा अभाव, म्हणजे आपण गाडीमध्ये जे अन्न खातो ते असंच जर कुठेतरी पडून राहिलेलं असेल किंवा सीट्स मधल्या ज्या गॅप्स असतात किंवा आपलं जे डोर मॅट आहे त्या फ्लोअर मॅट आहे त्या फ्लोअर मॅटच्या खालती कुठेतरी ते अन्न जाऊन बसलेलं आहे, कार्पेटमध्ये हे केलेलं आहे, म्हणजे अन्न जर गाडीत राहिलं तर त्याला पण ती बुरशी येते आणि मग ती हळूहळू सगळीकडे पसरत जाते. आता तिसरं म्हणजे विशिष्ट काही मटेरियल्स असतात गाडीच्या इंटिरियरमध्ये की जी जास्त करून बुरशी येण्यासाठी प्रोन असतात. तर त्याच्यामध्ये सॉफ्ट टच प्लॅस्टिक्स, म्हणजे ती बेसिकली प्लॅस्टिक्सच असतात पण त्याचा जो फील आहे तो थोडासा सॉफ्ट असतो, लेदरी असतो, म्हणजे लेदरच्या एखाद्या वस्तूला तुम्ही हात लावताय असा तुम्हाला फील येईल. हे जास्त करून थोड्याशा प्रीमियम गाड्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, म्हणजे साधारण एक 10-12 लाखाच्या वरच्या ज्या गाड्या असतात त्याच्यामध्ये सगळी सॉफ्ट टच मटेरियल्स वापरलेली असतात आणि ही जी मटेरियल्स असतात याच्यात दमटपणा शोषून घेतला जातो कुठेतरी आणि त्या फंगसला मग एक ग्राउंड मिळते वाढण्यासाठी. तर तुमच्या गाडीमध्ये जिथे जिथे अशी सॉफ्ट टच प्लॅस्टिक्स आहेत किंवा सॉफ्ट टच मटेरियल्स आहेत तिथे तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त सीट बेल्ट जो असतो तो सुद्धा नायलॉनचा बनलेला असतो. ही एक अजून एक बुरशीची फेवरेट जागा आहे. आपलं कार्पेट्स मी म्हणलं तुम्हाला, खालती फ्लोअर लाइनिंग जे असतं ती एक फेवरेट जागा आहे. आपलं रूफ लाइनिंग आहे की जिथे जिथे त्या बुरशीला अटॅच होण्यासाठी चांगलं सॉफ्ट जागा मिळालेली आहे, जिथे पाणी थोडंसं मॉइश्चर राहण्याची जागा आहे, अशा ठिकाणी ती बुरशी येते. तर त्याच्यामुळे अशी जर मटेरियल्स असतील तुमच्या गाडीमध्ये तर तुम्ही ती जागा ज्या आहेत त्या सगळ्या त्या तुम्ही कायम स्वच्छ ठेवल्या पाहिजेत, त्या तुम्ही कायम कोरड्या ठेवल्या पाहिजेत, म्हणजे कुठल्याही प्रकारचं फंगस तिथे ग्रो होणार नाही. आता चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये कार कव्हर घालून गाडी जास्त दिवसांसाठी ठेवणं. म्हणजे बरीचशी लोक गाडी बाहेर पार्क करावी लागते, म्हणजे ओपनमध्ये पार्क करावी लागते म्हणून कार कव्हर घालतात आणि 1-2 दिवस जर ते कार कव्हर घालून गाडी राहिली पावसात तर काही प्रॉब्लेम नाही, पण खूप जास्त काळ म्हणजे 3 किंवा 4 दिवसांपेक्षा जास्त काळ जर राहिलं कार कव्हर गाडीवरती तर गाडीमध्ये आतमध्ये कुठे हवेचा किंवा उजेडाचा एक्सचेंज होत नाही. त्यामुळे त्या बुरशीला परत एक पोषक वातावरण होतं, हवेमध्ये ऑलरेडी दमटपणा असतो आणि जिथे जिथे मग त्याला चान्स मिळेल तिकडे तिकडे बुरशी येते. त्यामुळे तुमच्या गाडीला जर तुम्ही कव्हर घालत असाल तर खूप जास्त काळ ते घालून ठेवू नका. पावसाळ्यामध्ये हवेचा एक्सचेंज मध्ये मध्ये ठेवा, म्हणजे एखादा दिवस 2 दिवसानंतर ते कव्हर काढा, पूर्ण काचा खालती करा जेव्हा कोरडा असेल तेव्हा, आणि जरा गाडीचा हवेचा एक्सचेंज झाल्यानंतर परत वाटलं तर कव्हर घालून ठेवा. आणि शेवटी म्हणल्याप्रमाणे फंगस गाडीमध्ये आपल्या होऊच नाहीये, केव्हा जर झालेला असेल तर तो परत परत होऊ नये म्हणून काही मी आता तुम्हाला टिप्स ह्या सांगणार आहे. पहिलं म्हणजे पावसाळ्यामध्ये फ्लोअर मॅट्स जे आपले असतात, म्हणजे खालती जे आपले रबर मॅटिंग जे असतं त्याच्यावरती शिवाय आपण रद्दीचे कागद घालून ठेवायचे, म्हणजे आपले ओले फुटवेअर जेव्हा आपण म्हणजे ओले चपला बूट घालून आत येतो तेव्हा ते शोषलं जातं. दुसरी गोष्ट, जर कुठे लिकेज असेल,
छोटंसं लिकेज असेल किंवा कार्पेट कुठे ओलं झालं तर हा पेपर ते मॉइश्चर जे सगळं असतं, पाणी जे असतं ते शोषून घेतो आणि कार्पेट ओलं राहण्यापासून वाचवतो. तुम्ही माझ्या गाडीला जशी बघताय तशी खिडक्यांना तुम्ही रेन गार्ड्स बसवू शकता आणि थोड्याशा तुमच्या खिडक्या पार्किंग जेव्हा तुम्ही गाडी केलेली असते तेव्हा खिडक्या थोड्याशा एक 2-3 सेंटीमीटर ओपन ठेवू शकता. यांनी काय होतं की पार्किंगमध्ये जरी गाडी असली तरी हवेचा एक्सचेंज चालू राहतो आणि गाडीमध्ये कुठेही जर थोडंसं पाणी असेल साचलेलं किंवा काही असेल तर ते हळूहळू वाळून जातं. तिसरी गोष्ट म्हणजे आपले जे पायातले एसीचे व्हेंट्स असतात ते तुम्ही अधनमधनं चालू ठेवू शकता, हीटर लावून चालू ठेवू शकता. म्हणजे खालचा जो एरिया सगळा आहे की जिथपर्यंत हवा नीट पोचत नाही तो सुद्धा एरियाला हवा लागते आणि तिथलं सगळं मॉइश्चर जे आहे ते ड्राय होऊन जातं. आणि चौथं म्हणजे फारच जर तुमची गाडी ओली राहत असेल किंवा काही कारणाने सतत ओले पाय गाडीत येत आहेत, काही ओल्या छत्र्या, म्हणजे जास्त करून हे टॅक्सी वगैरेंना मी सांगतोय की जिकडे पावसाळ्यामध्ये जेव्हा रनिंग असतं तेव्हा बरीचशी वेगळी लोक तिथे बसतात गाडीमध्ये आणि किंवा आपल्या गाडीमध्ये सुद्धा कधीतरी होऊ शकतं प्रायव्हेट गाडीमध्ये. तर त्या केसमध्ये आपण सिलिका जेलचे पाउचेस गाडीमध्ये ठेवू शकतो. हे बेसिकली असं करतात की जे एक्स्ट्रा मॉइश्चर गाडीच्या हवेमध्ये आहे ते ॲब्सॉर्ब करत राहतात आणि मग त्यांनी फंगस येत नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा. त्याच्याबद्दलच्या तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही अनुभव असतील तर ते कॉमेंट्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा. माझा जो ईमेल ID आहे त्याच्यावरती मेल करून सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न, शंका कुठल्याही विचारू शकता. व्हिडिओ आवडलेला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.